संदर्भात ताजे अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी शेखर पाटील आपल्यासोबत जोडलेत। शेखर, खरं तर आपण पाहतोय की शिवरायांबद्दल अपशब्द वापरल्याने खरं तर कोरटकरवर गुन्हा दाखल झाला। राज्यभरात संतापाची लाट पाहायला मिळाली। कोरटकरलाच कोल्हापुरात घेऊन आणण्यात आलं आणि त्या ठिकाणी आता कोल्हापुरातल्या शिवभक्त आणि इतरही शिवभक्तांनी संताप व्यक्त केल्याचं पाहायला मिळतं। सोशल मीडियावर तशा पोस्ट सुद्धा फिरलेल्या आहेत। काय सांगशील सविस्तर? करण, बरोबर आहे। सोशल मीडियावरती कालपासूनच पोस्ट व्हायरल व्हायला सुरुवात झालेली आहे। प्रशांत कोरटकर याला दुपारी जे आहे ते अटक झाली। अटक झाल्यानंतर आता प्रशांत कोरटकरचं कोल्हापुरातल्या शिवाजी महाराजांच्या मावळ्यांनी खरं तर आता त्याचं स्वागत जे आहे ते आपल्या कोल्हापुरी पद्धतीनं त्या ठिकाणी करायचं, अशा पद्धतीच्या पोस्ट ज्या आहेत त्या व्हायरल झालेल्या आहेत। त्यामुळे निश्चितच आहे पोलिसांनी या संदर्भात खबरदारी देखील घेतलेली आहे। संपूर्ण कोल्हापुरातल्या जुना राजवाडा पोलीस ठाणे ज्या ठिकाणी सुरुवातीला आता प्रशांत कोरटकर याला आणण्यात आलेला आहे त्या ठिकाणी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे। मी त्याचे दृश्य देखील काही दाखवतो। आपण जर बघितलं तर हा जुना राजवाडा पोलीस ठाण्याचा या ठिकाणी पोलीस ठाणे आणि त्याच्या बाहेर मोठ्या प्रमाणात हा पोलीस बंदोबस्त त्या ठिकाणी तैनात आहे। तर बाजूला देखील बघितलं तर पोलीस ठाण्याच्या बाहेर मोठा पोलीस बंदोबस्त जो आहे तो त्या ठिकाणी देखील तैनात आहे। त्यामुळे निश्चितच आहे आज दिवसभरातच या ठिकाणी महत्त्वपूर्ण अशाच घडामोडी असणार। काही शिवभक्त देखील आलेले आहेत जे इंद्रजित सावंत यांच्यासोबत गेल्या अनेक दिवसांपासून सोबत आहेत आणि ते देखील आपल्यासोबत या ठिकाणी आहेत आणि त्यांची देखील प्रतिक्रिया अर्थातच या ठिकाणी जाणून घेण्याचा प्रयत्न करूया। खरं तर गेल्या अनेक दिवसांपासून जो कोरटकर गायब होता त्याला कोल्हापूर पोलिसांनी आता या ठिकाणी आणलेला आहे। पहिली प्रतिक्रिया काय असेल? काय एक महिन्यानंतर चिल्लर माणूस सापडतोय ही काय फार अभिमानाची नाही, तर ही खरोखर एक दुर्दैवी गोष्ट आहे की चिल्लर माणूस महिनाभर सापडत नाही। छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज आणि राजमाता जिजाऊंच्याबद्दल अपशब्द काढणारा हा नालायक माणूस इतके दिवस सापडतोय आणि ह्याला पाठीशी कोण घालतंय ही खरोखर दुर्दैवाची आणि एक शर्मेची गोष्ट आहे। आम्ही कोल्हापूरकर म्हणून त्याचं स्वागत हे पैतानानं करा म्हणून अशी काल पोस्ट झालेली आहे। नक्कीच त्याचं स्वागत हे आम्ही कोल्हापुरी पैतान दाखवून 100% करणार। तर तुम्ही त्या ठिकाणी एक शिवसैनिक म्हणून देखील पाठीमागं इंद्रजित सावंत यांच्या होता, आता देखील शेवटच्या काळात देखील तुम्ही त्यांच्यासोबत होता आणि आता खऱ्या अर्थानं प्रशांत कोरटकर याला त्या ठिकाणी ताब्यात घेण्यात आलेला आहे। काय नेमके या ठिकाणी प्रतिक्रिया, एवढा वेळ नेमका का लागला हे देखील अनेक वेळा टीका त्या ठिकाणी झाली। एवढा वेळ का लागला हे या सरकारला विचारायला पाहिजे, कारण सरकारच त्याला पाठीशी घालते, कारण सरकारच्या जवळचा असणार हा व्यक्ती असल्यामुळे त्याला इतके दिवस आणि इतका वेळ लागलेला हे नक्की आहे। नक्कीच खरं तर बघितलं तर कारण ही शिवभक्तांची देखील या ठिकाणची प्रतिक्रिया आहे आणि अर्थातच कोल्हापूरकर जे आहे ते नक्कीच त्याला कोल्हापुरी पायतान दाखवून त्या ठिकाणी कोरटकरचं कोल्हापुरात स्वागत करतील असा देखील इशारा दिला आहे। त्यामुळे अर्थातच पोलीस बंदोबस्त जो आहे तो तैनात करण्यात आलेला आहे आणि त्या ठिकाणी कुठलीही कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न जो आहे तो निर्माण होऊ नये यासाठी खबरदारी देखील घेतली जाते। त्यामुळे निश्चितच आज दिवसभरात कशा पद्धतीनं या संपूर्ण जुना राजवाडा पोलीस ठाण्यामध्ये काही वेळातच आता या प्रशांत कोरटकर याला आणण्यात आलेला आहे आणि त्यानंतर पुढची कायदेशीर प्रक्रिया पार पडल्यानंतर तो त्याला खरं तर मेडिकलसाठी कोल्हापुरातल्या CPR रुग्णालय या ठिकाणी घेऊन जाण्यात येणार आहे आणि त्यानंतर कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायालय या ठिकाणी त्याला ताब्यात खरं तर हजर करण्यात येणार आहे। त्यामुळे निश्चितच आज दिवसभरात या संपूर्ण घडामोडींवरती सगळ्यांचंच लक्ष असणार आहे। नेमके काय काय घडामोडी आज दिवसभरात घडणार हे देखील पाहणं आज गरजेचं असणार आहे। करण, नक्कीच शेखर, आज दिवसभर खरं तर या संदर्भात कायदेशीर प्रक्रियेमध्ये काय काय घडामोडी घडतात आगामी काळात हे पाहणं महत्त्वाचं आहे। मात्र कोर्टात हजर केलं जाणार आहे आणि त्यासोबतच मेडिकल टेस्टसाठी सुद्धा घेऊन जाण्यात येणार आहे। साधारण किती वाजता या प्रक्रियेला सुरुवात होणार आहे आणि सध्या ज्या ठिकाणी आहात त्या ठिकाणी सध्या प्रक्रिया काय सुरू आहे? कारण आता जवळपास 8:50च्या आसपास कोरटकर याला कोल्हापुरातल्या जुना राजवाडा पोलीस ठाणे या ठिकाणी आणण्यात आलेलं आहे। काल दुपारी 2:45 वाजता प्रशांत कोरटकर याला त्या ठिकाणी मंचरियाल या ठिकाणाहून ताब्यात घेण्यात आलं होतं। मंचरियाल ते कोल्हापूर जवळपास 800 किलोमीटरचं डिस्टन्स आहे। ते रात्रभर पोलिसांनी त्या ठिकाणी अंतर कापून या कोल्हापुरातल्या जुना राजवाडा पोलीस ठाणे या ठिकाणी कोरटकरला आणलेलं आहे। या ठिकाणी काही कायदेशीर प्रक्रिया होतात। काल पोलिसांनी त्या ठिकाणी कोरटकरला ताब्यात घेतला असले संदर्भातली माहिती दिली। आज कोल्हापुरात आणल्यानंतर अटकेची प्रक्रिया जी आहे ती त्या ठिकाणी पूर्ण होईल आणि त्यानंतर खऱ्या अर्थानं त्याचं मेडिकल होईल आणि मेडिकल झाल्यानंतरच कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायालयामध्ये त्याला दाखल करण्यात येईल। मात्र सध्या आपण पाहतोय 8:50 खरं तर या 7:50 खरं तर कोरटकर याला कोल्हापुरातल्या
जुना राजवाडा पोलीस ठाणे या ठिकाणी आणण्यात आलेलं आहे. जवळपास अर्धा ते पाऊण तास या ठिकाणी काही कायदेशीर प्रक्रिया होईल अशा पद्धतीची माहिती सांगितली जाते आणि त्यानंतर त्याला CPR रुग्णालय या ठिकाणी दाखल करण्यात येईल. त्याचं मेडिकल त्या ठिकाणी होईल आणि त्यानंतर कोल्हापुरातल्या जिल्हा कोर्टामध्ये त्याला घेऊन जाण्यात येणार आहे. त्यामुळं निश्चितच आहे जवळपास 2 तासांची ही सगळी प्रक्रिया जी आहे ती असणार आहे. त्यामुळं या संपूर्ण प्रक्रियेकडे देखील आपल्या सगळ्यांचंच लक्ष असणार. शिवाय आजच्या घडामोडींकडे नेमक्या कशा पद्धतीने या संपूर्ण कोरटकरच्या अटकेनंतरच्या घडामोडी असणार याकडे देखील सगळ्यांचंच आता लक्ष असणार आहे. करण नक्कीच शेखर, खरं तर आपण पाहतोय की छत्रपती शिवाजी महाराज संभाजी महाराजांचा अवमान केल्याप्रकरणी प्रशांत कोरटकरवरती गुन्हा दाखल झाला. आता अटक सुद्धा झाली. शिवप्रेमी सध्या संताप व्यक्त करत आहेत आणि जे स्वाभाविकच आहे. मात्र सध्या ज्या प्रकारचे सोशल मीडियावरती पोस्ट आलेले आहेत की पायतनाने त्याचं स्वागत करा अशा सुद्धा प्रतिक्रिया मोठ्या प्रमाणात आलेल्या आहेत. यामध्ये महत्त्वाच्या घडामोडी ज्याप्रमाणे घडत आहेत यावेळी काही शिवभक्तांनी असा सुद्धा आरोप केला आहे की सरकार पाठीशी घालतंय आणि कारवाईमध्ये दिरंगाई झाली. नेमका यावेळी शिवभक्तांचा रोख कोणाकडे आहे, कोण पाठीशी घालतंय असं अप्रत्यक्षपणे या शिवभक्तांना सांगायचं. कारण अगदी बरोबर आहे. जो प्रश्न विचारला त्यामध्ये शिवभक्तांच्या भावना ज्या आहेत त्या व्यक्त होताना दिसत आहेत आणि हे भावना व्यक्त होण्याचं कारण म्हणजे एकीकडं इंद्रजित सावंत यांना धमकी दिली हा भाग वेगळीकडे आहे. मात्र छत्रपती शिवाजी महाराज असू देत, छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्दल ज्या कोरटकरनं अपशब्द ज्या कॉल रेकॉर्डिंगमध्ये आपण पाहिलेले आहेत आणि त्यामुळेच कोल्हापुरातल्या शिवप्रेमींकडून संताप व्यक्त होतोय. छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराजांचा अवमान जो आहे तो आम्ही कुठल्याही पद्धतीनं सहन करणार नाही आणि तात्काळ प्रशांत कोरटकरला अटक व्हावी यासाठीची मागणी जी आहे ती सातत्यानं होत होती. मात्र गेल्या 1 महिनाभरापासून ज्या कोरटकरनं छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांचा अपमान केला, अपशब्द त्यांच्याबद्दल वापरले, तो मात्र पोलिसांना गुंगार देत 1 महिना फिरत होता आणि त्यानंतर खऱ्या अर्थानं पोलिसांनी काल त्याला अटक केलेली आहे आणि त्यानंतर कोल्हापुरात देखील सोशल मीडियाच्या माध्यमातून हा संताप जो आहे तो व्यक्त केला जातोय. शिवाय शेखर, मी तुला काही क्षणासाठी थांबवतोय. कोल्हापूरमधून पोलीस अधीक्षकांची नेमकी काय प्रतिक्रिया आलेली आहे पाहूयात. बऱ्याच अँगलने तपास कोल्हापूर पोलीस दल करत होतं. त्यामध्ये राजवाडा पोलीस स्टेशनचे देखील 2 पथकं होती, स्थानिक गुन्हे शाखेचे देखील पथकं गठीत केलेली होती. जी माहिती, बरीचशी माहिती ही आम्हाला प्रसार माध्यमांमधून देखील मिळत होती. मध्ये काही दिवसापूर्वी बातमी आली होती की तो चंद्रपूर येथे वास्तव्यास होता. त्या ठिकाणी जाऊन देखील चौकशी ही राजवाडा पोलीस स्टेशनच्या पथकाने केलेली होती. काही टोल नाक्यावरचे फुटेजेस चेक केलेले होते, काही वाहनं होती. एका CCTV फुटेजमध्ये एका वाहनामध्ये जाताना तो आढळला आणि त्यानंतर मग पुढील पथकं ही तेलंगणाकडे रवाना करण्यात आली होती. सदर आरोपीचा जामीन हा कोल्हापूर न्यायालयाने देखील अटकपूर्व जामीन फेटाळलेला होता आणि त्या अनुषंगाने सदर आरोपीने देखील माननीय न्यायालयामध्ये अटकपूर्व जामीन मिळण्यासाठी अर्ज केलेला होता. अर्जाची सुनावणी मागच्या आठवड्यात माननीय उच्च न्यायालयात झाली. त्यामध्ये कुठलाही दिलासा देण्यास न्यायालयाने त्याला नकार दिलेला होता. आज देखील त्याची सुनावणी होती, परंतु सुनावणी 4:30 वाजता होती. त्यापूर्वीच कोल्हापूर पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलेला आहे. त्यामुळे सदर जो अटकपूर्व जामिनाचा अर्ज आहे तो माननीय न्यायालयाने डिस्पोज ऑफ केलेला आहे. रात्री उशिरा या आरोपीला कोल्हापूर येथे आणल्यानंतर पुढील जी कायदेशीर प्रक्रिया आहे ती पार पाडून उद्या माननीय न्यायालयामध्ये हजर केलं जाईल. तर या संदर्भात ताजे अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी शेखर पाटील आपल्या सोबत जोडलेत. शेखर, खरं तर कोल्हापूर पोलीस अधीक्षकांनी या संदर्भात प्रतिक्रिया दिलेली आहे. आज कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे आणि त्यानंतर न्यायालयामध्ये हजर केलं जाणार आहे अशी माहिती मिळत आहे. काय याबाबतचं विस्तार सांगशील? करण बरोबर आहे. जुना राजवाडा पोलीस ठाणे या ठिकाणी आता कायदेशीर प्रक्रिया सुरू झालेली आहे आणि त्या प्रक्रियेनंतर आता कोरटकरला जे आहे ते न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. न्यायालयामध्ये नेमकी आज काय घडामोडी घडणार याकडे देखील सर्वांचं लक्ष असणार आहे. कारण ज्या प्रशांत कोरटकरनं छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांचा अवमान केला होता, अपशब्द जे आहेत ते कॉल रेकॉर्डिंगच्या माध्यमातून आपण पाहिलेले आहेत ते वापरले होते आणि म्हणूनच संताप जो आहे तो त्याच्या विरोधात व्यक्त होताना पाहायला मिळतोय. आज न्यायालयामध्ये नेमक्या काय घडामोडी घडणार हे देखील पाहणं गरजेचं आहे. प्रशांत कोरटकर गेल्या 1 महिनाभरापासून जो आहे तो पोलिसांना गुंगारा देत होता. मात्र तेलंगणामधल्या मंचरियाल या ठिकाणी शेखर, मी तुला काही क्षणासाठी पुन्हा थांबवतोय. खरं तर प्रशांत कोरटकर यांच्या संदर्भात हे जे प्रकरण समोर आलं ते संपूर्ण घटनाक्रम काय ते आपण पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून. 24 फेब्रुवारी रोजी इंद्रजित सावंत यांना फोनवरून धमकावलं. इंद्रजित सावंत यांनी कोल्हापूर पोलिसांकडे तक्रार केल्यानंतर गुन्हा दाखल. कोल्हापूर पोलिसांकडून नागपूर आणि चंद्रपुरात कोरटकरचा शोध घेण्यात आला. कोरटकरने दुबईचे फोटो टाकल्याने तो दुबईत पळाल्याची सुद्धा चर्चा रंगली होती.
त्यानंतर कोरटकर विरोधात लुकआउट नोटीस जारी करण्यात आली. कोरटकरच्या पत्नीने त्याचा पासपोर्ट पोलिसांकडे त्या ठिकाणी सोपवला. सत्र न्यायालयानं अटकपूर्व जामीन फेटाळल्यानंतर हायकोर्टात दाद देण्यात आली. हायकोर्टात सुनावणी टळल्यानं कोरटकरवर अटकेची टांगती तलवार होती. अखेर तेलंगणामधून प्रशांत कोरटकरला अटक केल्याची माहिती मिळाली. पोलीस कोरटकरला घेऊन कोल्हापुरात दाखल झाले आहेत. खरं तर या प्रशांत कोरटकर या प्रकरणावरून खरं तर राज्यभरात संतापाची लहाट पाहायला मिळाली. राजकीय देखील मोठ्या प्रमाणात प्रतिक्रिया आल्या, आरोप प्रत्यारोप झाले. सत्ताधारी पक्षावरती टीका करण्यात आली की तब्बल 1 महिन्यापासून कोरटकर हा फरार कसा काय, यामध्ये पोलिसांचं पाठबळ आहे, सरकारचं पाठबळ आहे, अशा प्रकारच्या सुद्धा प्रतिक्रिया आल्या. अशा प्रकारचे आरोप सरकारवरती, गृह खात्यावरती प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरती सुद्धा या संदर्भात प्रश्न उपस्थित करण्यात आले. मात्र अखेर आता कोरटकरला ताब्यात घेण्यात आले.